जबाबदारी त्यांच्यावरती सोडवण्यात आली आहे। आपण बघतोय डाव्या साईडला अशोक चव्हाण सुद्धा आपल्याला दिसतात, जे काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेत। त्यांच्या बाजूला रावसाहेब दानवे आहेत, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री ते राहिलेत आणि आता सुद्धा त्यांच्यावरती महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली होती। त्या बाजूला राधाकृष्ण विखे पाटील दिसतात। ही फ्रेम जर बघितली तर महाराष्ट्राचे अनेक महत्त्वाचे नेते, इकडे आपण बघतोय की पंकजा मुंडे सुद्धा आहेत। ही सगळी कोर कमिटीचे चेहरे आहेत, भाजपच्या कोर कमिटीचे चेहरे आहेत, जे आपल्याला सध्या दिसतायत। महाराष्ट्राचं राजकारण आणि भाजपचं राजकारण जे आहे ते हेच नेते एकंदरीत हाताळताना दिसतात। महत्त्वाच्या पदावरती हे सगळे आहेत आणि यातील अनेकांची वर्णी मंत्रिपदासाठी लागू शकते। त्यामुळे कोर कमिटीच्या बैठकीने सगळ्यांचं लक्ष आहे। नेमकं काय मुद्दे यामध्ये चर्चिले जात आहेत आणि त्यानंतर थोड्या वेळात जी विधिमंडळ पक्षाची बैठक होणार आहे त्यामध्ये त्या दृष्टिकोनातून या बैठकीमध्ये कुठल्या मुद्द्यांवरती चर्चा होतीये, काय निर्णय होत आहेत हेही पाहणं महत्त्वाचं आहे। तर दुसऱ्या विंडोमध्ये आपण सध्या बघतोय की जे नवनिर्वाचित आमदार आलेले आहेत किंवा ज्यांनी भाजपला पाठिंबा दिलात असे अपक्ष सगळे विधान भवनात दाखल झाले, त्या प्रत्येकाला भगव्या रंगाचा पेटा बांधण्यात आलेला आहे। एकंदरीतच विजयाचा उत्साह प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती दिसतोय, आत्मविश्वास तो झळकतोय प्रत्येकाच्या देहबोलीतून सुद्धा। जो काही ऐतिहासिक विजय भाजपनं मिळवलाय त्याचंच प्रतीक म्हणून याकडे आपण पाहू शकतो। गिरीश महाजन सुद्धा या बैठकीमध्ये सध्या उपस्थित आहेत। भाजपचे अत्यंत महत्त्वाचे नेते या ठिकाणी बसलेले आहेत। चर्चा सध्या सुरू असल्याचं कळतंय आणि त्यातून गट नेता निवडला जाण्याचं कळतंय। कोर कमिटीचे महत्त्वाचे बैठक यासाठी महत्त्वाचे आहे। भाजपच्या कोर कमिटीच्या बैठकीला सुरुवात झालेली आहे आणि गट नेतेपदाबाबत कोर कमिटीत बैठक होतीये, चर्चा होतीये। प्रस्ताव कोण मांडणार याबाबत बैठकीत चर्चा असल्याचं समजतंय। प्रस्तावाला अनुमोदन कोण देणार यावरही चर्चा होतीये। सूरज मसूरकर आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेले। सूरज, आपण बघतोय की विधान भवनामध्ये अनेक महत्त्वाच्या घडामोडी हालचाली होत आहेत आणि सेंट्रल हॉलमध्ये कोर कमिटीची बैठक होतीये। काय महत्त्वाचे मुद्दे नेमकं या बैठकीत चर्चिले जाऊ शकतात? हाँ सर, आज गटनेत्याची नियुक्ती जी आहे ती होणार आहे। भाजपचे सर्व जे आमदार आहेत ते या ठिकाणी विधान भवनात दाखल झालेले आहेत। थोड्याच वेळात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि त्यांचं स्वागत जे आहे ते पुष्पगुच्छ वगैरे देऊन सगळ्यात करण्यात आलेलं आहे। जर का पाहायला गेलं तर आज थोड्याच वेळात ही बैठक जी आहे ती आता सुरू होणार आहे आणि अशी माहिती समोर येते की त्या बैठकीला सुरुवात देखील झालेली आहे। निर्मला सीतारामन असतील किंवा विजय रुपानी असतील हे या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि आता गटनेते या पदाची जी नियुक्ती आहे त्या बैठकीला सुरुवात झालेली आहे। सर्वच आमदार जे आहेत ते विधान भवन परिसरात दाखल झालेले आहेत। एकूण एक आमदार भाजपचे जे या ठिकाणी आता दाखल झालेले आहेत। थोड्याच वेळात गटनेतेपदी नेमकं कोण बसणार याची चर्चा जी आहे ती आता थोड्या वेळापूर्वी रंगली होती। मात्र सर्व आमदारांचं एकच मत आहे की गटनेतेपदी जे आहेत ते देवेंद्र फडणवीस यांचीच नियुक्ती होईल आणि राज्याचे मुख्यमंत्री जे असतील ते देखील देवेंद्र फडणवीस असतील असा विश्वास जो आहे तो या भाजपच्या सर्व आमदारांनी व्यक्त केलेला आहे। देवेंद्र फडणवीस जेव्हा घरातून निघाले तेव्हा त्यांची देहबोली देखील हेच सांगत होते की गटनेतेपदी त्यांचीच नियुक्ती होणार आहे। तसेच राज्याचे मुख्यमंत्रीपदी देखील देवेंद्र फडणवीस यांचीच नियुक्ती होणार आहे। आज गटनेत्या पदाची नियुक्ती जी होणार आहे त्याच्या बैठकीला सुरुवात झालेली आहे आणि सर्वच आमदारांना आतमध्ये फेटे वगैरे हे सर्व बांधण्यात आलेले आहे। देवेंद्र फडणवीस यांचं स्वागत जे आहे ते पुष्पगुच्छ करून देऊन तर मीटिंग जिथे सुरू आहे तिथून आपले प्रतिनिधी गणेश कवडे आपल्या सोबत जोडले गेले। गणेश, काय आहे तिथलं सध्याचं वातावरण? भाजपच्या गटनेत्यांची निवड आहे ती आज पाहायला मिळणार आणि यामध्ये महत्त्वाची बैठक आहे ती ही दृश्य आपण पाहतोय। आपले प्रतिनिधी गणेश कवडे त्या ठिकाणी आहे, परंतु काही कारणास्तव त्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाहीये। परंतु हाच तो दरवाजा आहे ज्या दरवाजा मागे आपण बघतोय की कोर कमिटीची बैठक सुरू आहे आणि अनेक महत्त्वाचे नेते त्या ठिकाणी उपस्थित आहेत। नेमका प्रस्ताव कोण मांडणार याबद्दल या ठिकाणी चर्चा होऊ शकते। प्रस्ताव मांडण्यासाठी चंद्रकांत पाटील, चंद्रशेखर बावनकुळे या दोन्ही नेत्यांमधून किंवा सुधीर मुनगंटीवार आहेत, या तिन्ही नेत्यांपैकी नेमकं कोण प्रस्ताव मांडणार याबद्दल चर्चा होतीये। तर प्रस्तावाला अनुमोदन कोण करणार यावर सुद्धा चर्चा होणार आहे। एक प्रक्रिया असते, ती प्रक्रिया पार पाडणं गरजेचं असतं गट नेता पदाची निवड करताना आणि त्याचीच तयारी सध्या कोर कमिटीत होताना दिसतेय। काही महत्त्वाचे मुद्दे आहेत, शिवाय काही औपचारिकता असते, ती नेमकं कोण पार पाडणार याची जबाबदारी या कोर कमिटीच्या बैठकीमध्ये
मध्ये प्रत्येकाला दिली जाते आणि त्यानुसार विधिमंडळ पक्षाची जेव्हा बैठक होईल तेव्हा प्रत्येक जण आपापली जबाबदारी पार पाडेल. गट नेता निवडला जाईल आणि केंद्रीय निरीक्षक त्यानंतर गट नेता कोण असेल याचं नाव जाहीर करतील.